काय सांगशील माहेरबद्दल? कोण कोण असतं माहेरी? माहेरी आई वडील, मी दोन्ही भाऊ. बरं, जेव्हा तू माहेर जेव्हा म्हणतेस, जेव्हा डोळे बंद करतेस आणि माहेर असा शब्द उच्चारतेस, तेव्हा कोण येतं डोळ्यासमोर पहिल्यांदा? अशा मुलीला प्रश्न विचारताय जिनं 9 महिने 9 वर्ष झालं माहेरच पाहिलेलं नाही. 9 वर्ष माहेरी गेलीस नाहीस तू? काय झालं होतं म्हणजे असं? म्हणजे मी मनाविरुद्ध लग्न केलं त्यांच्या. मनाविरुद्ध पण म्हणता येत नाही की एक मुलगी जी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं तिने, पण वडिलांच्या मनात होतं काही माहीत नाही. जॉब म्हणजे मला जॉब करण्याची परमिशन नव्हतं. म्हणजे एक जे वय असतं की आपण उडावं, आकाशात उंच भरारी घ्यावी आणि त्यासाठी आपल्या आई वडिलांचा सपोर्ट असावा, असं मला कधी मिळाला नाही. कारण वडील खूप स्ट्रिक्ट होते, म्हणजे अगदी बंधन असायची त्यांची की कुठे जायचं नाही बाहेर. आणि ते मी मान्य पण केलं. 7 वर्ष मी पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर पूर्ण 7 वर्ष मी घरी होते. माझी CA करण्याची इच्छा होती, तरी त्यांनी ते सुद्धा नाही करू दिलं. आणि नाही त्यांनी लग्नाचा पण विचार केला नाही. मग शेवटी मी स्वतः निर्णय घेतला. माझा क्लासमेट जो 6 महिने फक्त कॉन्टॅक्टमध्ये होतो, आणि मग मी त्यांच्याशी बोलता बोलता त्यांनी मला विचारलं, तुझं लग्न वडील का करत नाहीत? तर म्हटलं माझ्या वडिलांच्या खूप अपेक्षा आहेत की त्यांना मुलगा असा स्वभाव किंवा हे काहीच लिहिलं देणं नव्हतं. फक्त त्याच्याजवळ पैसा, प्रॉपर्टी दिसण्यात असंच म्हणजे दाखवायचं होतं की मला माझ्या मुलीला असं स्थळ आहे. माझ्या अपेक्षा एवढ्या नव्हत्याच, पण त्यांना असं वाटायचं की माझ्या मुलीचं एकदम बेस्ट व्हावं आणि 4 लोकात मला मान मिळावा की एवढं छान माझ्या मुलीचं झालं. मग त्यांनी 2-3 महिने असेच गेल्यानंतर त्यांनी स्वतःहून मला विचारलं की माझ्याशी लग्न करशील का? ठीक आहे म्हटलं, मी तयार आहे लग्नाला. पण मी त्यांना आधी पण सांगितलं की जर समजा माझ्या वडिलांनी माझ्या लग्नाचा निर्णय घेतला तर मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत. आणि जर समजा मला नाही वाटलं की बाबा नाहीच, माझ्या वडील पुढं अजून काही करतच नाही आहेत, तर मग मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. तरी आम्ही 3 महिने वेळ घेतला आणि मग शेवटी लग्न केलं आमचं आम्ही. आणि ह्या गोष्टीला वडिलांचा विरोध होता. त्यांना वाटलंच नाही की मी असं 7 वर्ष जी मुलगी घराच्या बाहेर पडली नाही ती अचानक लव्ह मॅरेज करेल, असं वाटलं नाही. ते स्वभावाने खूप तापट होते, रागीट पण खूप आहेत. पण नाही, ते अजूनसुद्धा माझ्याशी बोलत नाही. अगदी समोरून माझी मुलगी आणि मी जर गेलो तरी असं की अनोळखी कोणीतरी चाललंय असे रिॲक्शन असते आणि निघून जातात. आईशी बोलतेस? नाही, आईशी पण नाही? आई म्हणजे वडीलच एवढे रागीट आहेत, त्यांनी सगळ्यांना बंधनं घातली. जर तुम्ही तिच्याशी बोलला तर माझ्याशी संबंध तोडून टाकायचे. त्यामुळं कुणीच म्हणजे भाऊ पण नाहीत. बरं, दोन्ही मुंबई पोलीसमध्ये भरती झालेले आहेत. माझ्या मिस्टरांना ते लहानपणापासून बघत आले. अगदी एकत्र खेळतात अजून सुद्धा. म्हणजे आता गावात मॅचेस वगैरे असल्या तर एकत्र एका टीममध्ये खेळायला असतात, पण भाऊ बोलत सुद्धा नाही त्यांच्याशी. पण समजा ते आता ह्या माध्यमातून तुझ्या मनातल्या भावना समजा तुझ्या बाबांपर्यंत पोचवायच्या असतील तर त्यांना काय सांगशील? माझं वागणं किंवा मी जे केलं ते तुम्हाला चुकीचं आहे, पण माझ्या दृष्टीने ते खूप छान आहे. आणि एवढं सुंदर स्थळ तुम्ही माझ्यासाठी कधीच शोधू शकला नसतं. म्हणजे मी स्वतः निर्णय घेतला, पण मला अभिमान आहे की मी एवढा छान जोडीदार निवडलाय. आणि जे तुमची अपेक्षा होती की मला एक सपोर्टिव्ह पार्टनर मिळावा, तो मला मिळालेला आहे. आणि तुम्ही मला वाटते राग थोडासा सोडावा. थोडंसं ठीक आहे, एक मुलगी म्हणून मी तुम्हाला समजून घेतलं, तसं येणाऱ्या सुना किंवा तुमच्या पुढच्या पिढीला असं करू नका. तुम्ही थोडंसं त्यांच्या बाबतीत फ्रेंडली राहा आणि थोडंसं त्यांना सपोर्टिव्ह राहा. बाकी माझी काहीच इच्छा नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर थोडासा राग आहे माझ्याबद्दल तो थोडा आता विसरा, कारण 9 वर्ष होऊन गेली. तर माझ्या अपेक्षा किमान मला नाही, पण माझ्या मुलींना तरी तुम्ही एक पामाचं प्रेम